तर वीर धरणामधून सोडलेलं पाणी पंढरपुरात पोहोचलेलं आहे। भीमा नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल पाण्याखाली गेलाय। चंद्रभागेच्या तीरावरील पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा बसलाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। ही दृश्य आहेत पंढरपूरमधली। वीर धरणामधून सोडलेलं पाणी पंढरपुरात पोहोचलंय। भीमा नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। तर चंद्रभागेच्या तीरावरील पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा बसला असून नदीकाठच्या गावांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वीर धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे वीर धरणातून 2 दिवसापूर्वी नीरा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे। आपण बघू शकतो की भीमा नदी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नीरा नदीमध्ये जे सोडलेलं पाणी आहे, नीरा आणि भीमेचा हा संगम माळशिरस तालुक्यात होत असतो। त्यामुळे नीरा नदीतलं पाणी भीमा नदी पात्रात दाखल झालेलं आहे आणि तेच पाणी आता पंढरपूरमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूरमध्ये असलेला ऐतिहासिक जुना दगडी पूल आता पाण्याखाली जाताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे जे मंदिर आहेत भीमा नदीच्या पात्रात ते त्यांना देखील आता पाण्यानं वेढा घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्णपणे ही जी भीमा नदी दुथडी भरून आता आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहेत। प्रशासनानं जरी सतर्कतेचा इशारा दिला असला तरी देखील हे पाणी आता संध्याकाळपर्यंत उतरेल असा खरं तर प्रशासनानं अंदाज देखील व्यक्त केलेला आहे। एकंदरीत ही भीमा नदी जी आहे ती आता दुथडी भरून आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। भीमा नदीच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी।